नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. माझ्या चॅनलचा मूळ उद्देश आहे की जनरल पब्लिकमध्ये आणि नव्याने उदयाला येणाऱ्या होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांमध्ये होमिओपॅथीबद्दलची योग्य माहिती पोहोचवणे, होमिओपॅथीबद्दलचा अवेअरनेस निर्माण करणे. तर त्या हेतूने आज होमिओपॅथीमधलं एक सुंदर असं औषध मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, ज्याचं नाव आहे पल्सेटिला. तर पल्सेटिला हे होमिओपॅथीमध्ये सर्रास यूज केलेलं औषध आहे आणि अतिशय सुंदर असं औषध आहे, ज्याचं फुल नेम आहे पल्सेटिला नायग्रिकन्स. त्याचं पूर्ण नाव आहे पल्सेटिला नायग्रिकन्स. त्याचं कॉमन नेम आहे विंड फ्लॉवर आणि हे औषध डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी प्रूव्ह केलेलं आहे. या औषधाची जी फॅमिली आहे तिचं नाव आहे रॅनिन्क्युलेसी फॅमिली. ही एक वुमन्स रेमेडी आहे. स्ट्रॉंगली पल्सेटिला इज अ वुमन्स रेमेडी. जास्ती करून महिलांमध्ये आपण पल्सेटिलाचा वापर केला जातो, परंतु जर सिम्प्टमॅटॉलॉजी मॅच झाली तर काही पुरुषांना सुद्धा पल्सेटिला दिलं जातं. तर आता आपण बघूयात पल्सेटिला कोणाला द्यायचं, पल्सेटिला देण्यासाठी कुठली सिम्प्टमॅटॉलॉजी अपेक्षित आहे, कुठली लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसणं गरजेचं आहे. म्हणजेच थोडक्यात आता सुरुवातीला आपण पल्सेटिलाचा इसेन्स काय आहे, सार काय आहे ते आपण पाहणार आहोत. आताच मी सांगितलं की पल्सेटिला ही एक वुमन्स रेमेडी आहे. तर अशा महिला की ज्या तुमच्या ओपीडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहता क्षणी लक्षात येतं, दिसायला अतिशय सुंदर, नाजूक, स्वभावाने प्रेमळ, माइल्ड, जेंटल, सेन्सिटिव्ह अशा ह्या वुमन असतात. भावनिक असतात, अतिशय प्रेमळ असतात आणि त्यामुळे स्वतः प्रेमळ असतात आणि इतरांकडूनही त्यांना प्रेमाची आणि आपुलकीची अपेक्षा असते. वॉन्ट ऑफ लव्ह अँड अफेक्शन अलॉंग विथ वॉर्मथ हे पल्सेटिलाचे की नोट आहे. या महिला अतिशय संवेदनशील असतात. कुठलीही मालिका असेल, पिक्चर असेल, त्यामध्ये जर एखादा इमोशनल सीन सुरू असेल तर पल्सेटिला पटकन रडायला लागते. कुणाचं दुःख बघितलं, वाईट बघितलं की लगेच डोळ्यात पाणी येतं. इतका भावनिक आणि संवेदनशील स्वभाव हा पल्सेटिलाचा असतो. मुळात इल्डिंग नेचर असल्यामुळे अतिशय आज्ञाधारक, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं आणि ते पटकन पटणं, म्हणजेच आपण भोळ्या असतात असंही म्हणायला काय हरकत नाही. त्यांना स्वतःची डिसिजन मेकिंग पॉवर नसते, स्वतः निर्णय घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे कुठल्याही समोरच्या व्यक्तीने काही सांगितलं तर त्याच्यावर पटकन विश्वास ठेवणं आणि ते ऐकणं हे त्यांच्या स्वभावात असतं. म्हणजेच काय की अशा पेशंटला कंपनी डिझायर असते. मुळात स्वभाव भित्रा असल्यामुळे अशा महिला इतरांसोबत जायला प्रेफर करतात, डिझायर कंपनी प्रेफर करतात. कुठेही एकटीनं जाणं पसंत करत नाहीत. प्रत्येक वेळेला त्यांना कोणाच्या कंपनीची गरज असते. त्याचबरोबर अशा महिला ह्या फिअर ऑफ अपोजिट सेक्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे अशा महिला ह्या ज्या आहेत त्या थोड्याशा भित्रट असतात स्वभावाने आणि त्यामुळे त्यांना सतत कोणीतरी बरोबर असण्याची, सतत कोणीतरी सोबतीला असण्याची गरज असते. आता आपण बघूयात की पल्सेटिलाचा जो मूड असतो तो चेंजेबल मूड असतो. मूड स्विंग्स होत राहतात. सतत एक स्वभावामध्ये मूडी स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर फिजिकल सिम्पटम्ससुद्धा सतत चेंज होत असतात. त्यामुळे मूड चेंजेस आणि सिम्प्टमॅटॉलॉजी चेंजिंग सतत त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे पल्सेटिला हे मुळात मी तुम्हाला म्हटलं की विंड फ्लॉवर एक पर्पल कलरचं फ्लॉवर असतं, जे ज्या दिशेने हवा येईल त्या दिशेने ते फ्लॉवर काय करत असतं, मूव्ह होत असतं. त्याच पद्धतीने पल्सेटिला ही प्रत्येक वातावरणात चेंज होत असतं. त्याचे सिम्पटम जे असतात ते सतत स्थिर नसतात, चेंजेबल सिम्पटम्स असतात. शी इज जस्ट लाईक अ रिव्हर. जसा हवेचा झोत बदलेल तसं त्या पेशंटची लक्षणं आपल्याला बदललेली पाहायला मिळतात. आता आपण बघूयात की पल्सेटिलाचे फिजिकल सिम्पटम्स कुठले आहेत ज्याच्यामध्ये आपण पल्सेटिला देऊ शकतो. सुरुवातीला आपण बघूयात हेडेक. डोकेदुखी जी आहे ती कुठलंही रिच फॅटी फूड जसं की खूप तळलेलं तेलकट खाण्यात आलं एखाद्या रात्री, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, पित्ताचा त्रास सुरू होतो आणि टिपिकल डोकेदुखी जी असते ती टेम्पोरल पेन असतात. आईस्क्रीम असेल, पेस्ट्रीज असतील, चीज, पनीर यासारखं जर हेवी फूड खाण्यात आलं आणि त्यानंतर जर हेडेक व्हायला लागला तर अशा कंडिशनमध्ये आपण पल्सेटिला देऊ शकतो. त्यानंतर डायरियासुद्धा अशा रिच क्रीमी फॅटी फूडमुळे, केकवरची जी क्रीम असते, आईस्क्रीम असतं, अशा गोष्टी खाण्यात आल्यानंतर जर डायरिया सुरू झाला तर ह्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण पल्सेटिला देऊ शकतो. कानाच्या बाबतीत ओटायटिस मीडिया
मध्ये पहिल्यांदा इन्फ्लामेशन होतं, सूज येते, ठणका लागतो, नंतर इन्फेक्शन होतं आणि कानामधून येल्लो कलरचा डिस्चार्ज व्हायला लागतो. पल्सिटिलाचा आणखीन एक कीनोट आहे, तो म्हणजे येल्लो डिस्चार्जेस, येल्लो ब्लँड डिस्चार्जेस. ब्लँड म्हणजे काय, तिथे कुठल्याही पद्धतीची खाज नसते, ॲक्रिड डिस्चार्जेस नसतात. ब्लँड म्हणजे नुसते वाहते डिस्चार्ज असतात, ज्याच्यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही, खाज सुटत नाही, आग होत नाही, जळजळ होत नाही. त्याला आपण ब्लँड असं म्हणतो. तर हे ब्लँड येल्लो डिस्चार्जेस हे पल्सिटिलाचे की नोट आहे. त्यामुळे कानातून होणारा ओटोरिया, कान फुटल्यानंतर जो येणारा स्त्राव असतो तो सुद्धा ब्लँड डिस्चार्ज असतो पल्सिटिलाचा, एक्सेप्ट ल्युकोरिया. ल्युकोरिया फक्त पल्सिटिला फिमेलमध्ये ॲक्रिड आपल्याला पाहायला मिळतो. बाकी सगळे डिस्चार्जेस हे ब्लँड असतात. आईच्या बाबतीत सुद्धा डोळ्यातून जर चिकट पिवळं पाणी येत असेल, पण ते ब्लँड असतं, ब्लँड डिस्चार्ज असतं, तिथे खाज नसते, आग नसते, फक्त डोळ्यातून चिकट पाणी येत असेल कंजंक्टिव्हायटिसमध्ये, तर अशा कंडिशनमध्ये आपण पल्सिटिला देऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या व्यक्तींना उष्णता सहन होत नाही, हॉट पेशंट्स असतात, बंद रूममध्ये राहणं, ऊन, उष्णता त्यांना सहन होत नाही, डिझायर फॉर ओपन एअर, मोकळ्या हवेमध्ये राहणं पसंत करतात, डिझायर फॅनिंग पसंत करतात. परंतु अशा व्यक्तींचं काम जर पाण्यात झालं, पाय खूप वेळ पाण्यामध्ये राहिले, तर अशा व्यक्तींना रेस्पिरेटरी कंप्लेंट, सर्दी खोकला यासारख्या गोष्टी होऊ शकतात. पावसात भिजण्यात आलं तरीसुद्धा या व्यक्तींना सर्दी खोकला होतो. पण जनरली पल्सिटिला इज अ हॉट पेशंट, डिझायर फॉर ओपन एअर त्यांना असते. त्यानंतर पल्सिटिलामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट, थर्स्टलेसनेस असतं, तहान अजिबात लागत नाही. इतर व्यक्तींची जर तुलना केली तर पल्सिटिला पेशंटची तहान ही अतिशय कमी असते, थर्स्टलेस पेशंट असतो. तर हे एक आणखीन की नोट आहे पल्सिटिलामध्ये. त्यानंतर मी मगाशीच म्हटले की वुमन्स रेमेडी आहे, तर टीन एजमध्ये या रेमेडीचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. मिनार्की म्हणजे पाळीची सुरुवात, मुलींमध्ये पाळीची सुरुवात झाल्यानंतर सगळ्या तक्रारी हळूहळू त्या मुलीला व्हायला लागतात. पाळी आल्यानंतर सगळं बिनसतं, ज्याला आपण म्हणतो नेव्हर वेल सिन्स देन. पहिली पाळी आल्यानंतर त्या मुलीमध्ये पाळीमध्ये दुखावा, ज्याला आपण डिस्मेनोरिया असं म्हणतो, इरेग्युलर पिरियड्स, पाळीची अनियमितता, स्कॅन्टी मेन्सेस, ल्युकोरिया यासारखे जर त्रास होत असतील तर अतिशय उत्तम औषध असं आहे पल्सिटिला. पल्सिटिलाचा ल्युकोरिया जो असतो तो ॲक्रिड असतो. इतर सगळे डिस्चार्जेस येल्लो आणि ब्लँड असतात, पण ल्युकोरिया हा येल्लो आणि ॲक्रिड असतो. तिथे खाज असते, आगाग होऊ शकते, जळजळ होऊ शकते, त्याच्यासोबत UTIची लक्षणं आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे ल्युकोरियामध्ये सुद्धा पल्सिटिला हे अतिशय उत्तम औषध आहे. डिस्मेनोरियामध्ये अतिशय उत्तम औषध आहे. ज्यावेळेसपासून पहिला मेन्सेसपासून मुलींना जर त्रास होत असतील तर त्या कंडिशनमध्ये आपण टीनएजर्समध्ये, प्युबर्टी सीन्समध्ये कंप्लेंट जर स्टार्ट झाले असतील तर आपण पल्सिटिला देऊ शकतो. त्यानंतर मिनोपॉजमध्ये सुद्धा आपण पल्सिटिला कुठल्या कंडिशनमध्ये देऊ शकतो, तर मिनोपॉजमध्ये जर महिलेचं नेचर हे प्रेमळ असेल, संवेदनशील असेल आणि तिला हॉट फ्लॅशेस असतील तर आपण पल्सिटिला देऊ शकतो. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या ऐवजी जर पल्सिटिला दिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने मिनोपॉझल सिम्पटम्स हे कमी होताना मी पाहिलेले आहेत मिनोपॉझल लेडीजना पल्सिटिला दिल्यानंतर. त्यामुळे पल्सिटिला ही मिनोपॉजमध्ये सुद्धा अतिशय सुंदर रेमेडी आहे आणि फक्त त्याची मेंटल सिम्पटम्स जे आहेत ते मॅच झाले पाहिजेत. सेपियामध्ये आपण पाहतो, सेपिया ही मोस्टली मिनोपॉजमध्ये आपण प्रिस्क्राईब करतो, पण ती लेडीज जी असते ती इरिटेटेड असते, फ्रस्ट्रेटेड असते. आणि पल्सिटिला जी असते ती माइल्ड असते, जंटल असते, सेन्सिटिव्ह असते, प्रेमळ असते. त्यामुळे ती सिम्पटोमॅटॉलॉजी मॅच करून आपल्याला औषध देणं हे गरजेचं असतं. त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या की पल्सिटिला हे प्युबर्टी सिन्स ज्या कंप्लेंट्स असतात, पाळीच्या तक्रारी असतात, रिपीटेड ॲबॉर्शन्स असतील, हायड्रेटिफॉर्म मोल असतील, चॉकलेट सिस्ट असेल, अशा बऱ्याच कंडिशनमध्ये, आणि जिथे पित्ताच्या तक्रारी असतात, तळलेलं तेलकट खाल्ल्यानंतर डोकेदुखी असेल, डायरिया असेल, पित्ताच्या तक्रारी असतील, अशा कंडिशनमध्ये आपण पल्सिटिला देऊ शकतो. हार्पिक झुस्टरमध्ये जिथे सिव्हिअर बर्निंग पेन असतात आणि पेशंटला कोल्ड ॲप्लिकेशन, कोल्ड एअरची डिझायर असते, अशा कंडिशनमध्ये आपण पल्सिटिला प्रिस्क्राईब केल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट हार्पिक झुस्टरमध्ये येतात. त्यामुळे पल्सिटिलाचा कीनोट सिम्पटम आहे मूड स्विंग्स, चेंजेबिलिटी ऑफ सिम्पटम्स, नो टू स्टूल्स आर अलाइक.
2 स्टूल्ससुद्धा पल्सिटिलाचे सेम नसतात. एवढी चेंजेबिलिटी आपल्याला सिम्पटममध्ये पाहायला मिळते. डिझायर फॉर ओपन एअर, डिझायर फॉर कोल्ड एअर आणि रिलीव्ड बाय वॉर्मथ ॲग्रेवेटेड बाय वॉर्मथ, ॲग्रेवेटेड बाय क्लोज रूम अँड रिलीव्ड बाय फॅनिंग, ओपन एअर हा पेशंटचा सिम्पटम असतो. रिलीव्ड बाय कन्सोलेशन अँड रिलीव्ड बाय वीपिंग. तर इतकं महत्त्वाच्या मोडॅलिटीज पल्सिटिलामध्ये आपण पाहू शकतो आणि अतिशय सुंदर रेमेडी आहे पल्सिटिला देण्यासाठी. स्किनच्या बऱ्याच रॅशेस असतात, फीवर, कफ, कोल्डमध्ये आपण पल्सिटिला देऊ शकतो आणि हॉट पेशंट असतो. तर इतके कीनोट सिम्पटम हे पल्सिटिलाच्या आहेत. पोटेन्सी कुठली द्यायची तर स्टार्ट विथ 30 पोटेन्सी. पल्सिटिला 30 TDS फॉर 8 to 10 days त्या पेशंटला देणं अपेक्षित आहे. त्यानंतर थोडंसं वेट करून पुन्हा तुम्ही रिपिटेशन देऊ शकता किंवा पोटेन्सी रेज करू शकता. तर थँक्यू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच तक्रारी तुम्हाला असतील तर तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे. व्हिडिओ कमेंट करून सांगा कसा वाटला आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.